सन्माननीय नागेश काका भोसले या ठिकाणी उपस्थित आम्ही त्यांचं स्वागत करतोय। श्रीमंत इव्हेंट ज्यांनी चांगल्या पद्धतीने हा इव्हेंट या ठिकाणी साकारलेला आहे, उपस्थित झालेत आम्ही त्यांचं स्वागत करतो। या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने सांगली जिल्ह्याचे नेते आणि सन्माननीय संजय काका पाटील यांचे चिरंजीव सुपुत्रश्री प्रभाकर काका देशमुख यांचंही या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करतोय। परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आणि अंकिता, चिरंजीव हर्षवर्धन आणि चिरंजीव सौभाग्य सकल कांक्षणी श्वेता, सप्तपदीच्या या पवित्र बंधन आज हे नवदाम्पत्य मार्गक्रमण होत आहेत आणि तुम्हा सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। आगतम स्वागतम सुस्वागतम। गाना भरीला माणिक मोती यांचा आधी नमीला श्री गणराज आम्हा घरी मंगल कार्य गणराज तुम्ही यावे मांडवी राहावे 5 दिवस। आमच्या कुळदेवा हो मांडवी यावे मंगल करावे सारे जीवन। शेतामध्ये पीक पाणी घरी बाळ गोपाळ सौख्याने भरावे घरा अंगण। आई तुळजा भवानी मांडव यावे मंगळसूत्राला द्यावे बळ। खन नारळाचा हिरव्या चुड्याचा चोळीचा घ्यावा आहेर। महालक्ष्मी करवीर नगरीची डोंगर दऱ्याचा देव ज्योतिबा 9 लाख पायरी गड जेजुरीची खंडेरायाची मल्हारीची। अशा विवाह सोहळ्याच्या निमित्तानं ॲडव्होकेट दत्तात्रयजी खडतरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। या विवाह सोहळ्यासाठी सोलापूर जिल्हा आताच या बोहल्यावरती चिरंजीव राजवर्धन आणि चिरंजीव सौभाग्य सकल कांक्षणी श्वेता यांचे आगमन होईल। सप्तपदीच्या पवित्र बंधनाने नवसंसाराची वाटचाल करण्यासाठी निघालेल्या या नवदाम्पत्यांना आपण शुभेच्छा देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी खास आवर्जून उपस्थित झाला। सर्वांचं भोसले जाधव हुजरे पाटील यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही मनपूर्वक अंतःकरणपूर्वक स्वागत करतोय। विवाह सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आम्ही त्यांचे या ठिकाणी स्वागत करतो। या ठिकाणी जिल्ह्याचे नेते आदरणीय प्रशांतरावजी परिचारक मालक सन्माननीय आमदार समाधानदादा अवताडे या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं सन्माननीय उमेश मालक परिचारक या ठिकाणी उपस्थित त्यांचं स्वागत। या ठिकाणी सांगोला तालुक्याचे सन्माननीय ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील आदरणीय दीपक आबा साळुंके पाटील या ठिकाणी उपस्थित आम्ही त्यांचे या ठिकाणी स्वागत करतोय। या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं सन्माननीय प्राध्यापक शिवाजीराव काळुंके सर या ठिकाणी उपस्थित आदरणीय कल्याणरावजी काळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, सांगलीचे संजय काका पाटील या ठिकाणी उपस्थित त्यांचेही स्वागत। या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं सन्माननीय दत्तात्रय सावंत साहेब या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं मोहोळ तालुक्याचे आपले राजनजी पाटील मालक या ठिकाणी उपस्थित आहेत, आदरणीय यशवंत दादा माने या ठिकाणी उपस्थित आहेत, आदरणीय प्रकाशदादा पाटील प्रकाशजी चौरे सर्वच बांधव मान्यवर या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित आहेत, आदरणीय शिवानंद पाटील साहेब, आदरणीय लक्ष्मणरावजी ढोबळे सर, आदरणीय मनोहर भाऊ डोंगरे या ठिकाणी उपस्थित आहेत, आदरणीय वसंतनाना देशमुख, आदरणीय सुभाष माने सर या ठिकाणी उपस्थित आहेत, प्रशांत भैया देशमुख सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। या ठिकाणी शिवसेनेचे संभाजीराजे शिंदे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। या ठिकाणी बोहल्यावरती वधूवरांचं आगमन झाल्यानंतर प्रथम या विवाह सोहळ्यास सर्वांना आशीर्वाद म्हणून जगद्गुरु संत तुकोबाराय संस्थानचे प्रतिनिधी आणि तुकोबारायांचे वंशज हरिभक्त परायण बापूसाहेब या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं प्रथम जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचे वंशज बापयाची आणि अशा या मंगलमय प्रसंगी वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेल्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। या ठिकाणी प्रथम सप्तपदीच्या ह्या पवित्र बंधनाने नवसंसाराची वरती कुणी येऊ नका विनंती नाही। नवदाम्पत्य श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय। धन्यवाद। यानंतर हरिभक्त परायण तुकोबाराय
भोसले पाटील आमचे पंडितरावजी भोसले यांचे 2 चिरंजीव राजवर्धन आणि हर्षवर्धन या दोघांच्या जीवनातील आज हा एक आनंदाचा क्षण, मंगलमय क्षण. 16 संस्कारापैकी हा एक संस्कार आहे महत्वाचा, तो लग्न संस्कार. त्याचबरोबर त्यांचे दुसरे चिरंजीव हर्षवर्धन आणि चिसौका श्वेता या दाम्पत्याचा आयुष्यातील हा एक महत्वाचा क्षण आणि या क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार. थोडक्यात सांगेल पण धन त्याचा सन्मान कर असा आशीर्वाद दिलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी या नवदाम्पत्याचं जीवन हे सुख त्यांच्याकडून संपूर्ण कुटुंबाची, थोरा मोठ्यांची, देशाची सेवा घडावी आणि त्यांचं जीवन उज्ज्वल व्हावं अशा प्रकारची पांडुरंगाच्या चरणी भावना व्यक्त करतो. आणि या ठिकाणी ही संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी, नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखनिदान पांडुरंग. सप्तपदीच्या पवित्र बंधनाने नवो जीवनाची वाटचाल करून निघालेले चिरंजीव राजवर्धन व चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी अंकिता, चिरंजीव हर्षवर्धन व चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी श्वेता या नवदाम्पत्याचं भावी आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, आरोग्यदायक असं जावो अशीच अखिल कोटी ब्रह्मांड नायक प्रभू पांडुरंग परमात्म्याच्या चरणी या ठिकाणी आपण सर्वांच्या वतीनं शुभ आशीर्वचनाचं प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. एकूण पंढरपुरी या ठिकाणी संपन्न होत असलेल्या माझ्या 2 चिरंजीवाच्या विवाहाप्रेत्यर्थ उपस्थित पंढरपूर तालुका सोलापूर जिल्हा विविध क्षेत्रातले सर्व मान्यवर, आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार, सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, सर्व सामाजिक क्षेत्रातले मान्यवर उपस्थित राहिले त्यांचं सर्वांचं मी शब्दसुमनानं स्वागत करतो. आणि असाच आशीर्वाद आम्ही भोसले कुटुंब राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद. धन्यवाद साहेब. म्हणजे हार्दिक शुभेच्छा देण्याकरता आलेल्या सर्व मान्यवरांचं, यशवंत, कीर्तिवंत, नामवंत पदाधिकाऱ्यांचं भोसले परिवारातर्फे सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. सर्वांना आशीर्वाद देण्यात याव्या. सुमंगल सावधान पूर्या सदा मंगल, सुमंगल सावधान, सुमंगल सावधान. स्वस्ति श्री गणनायक मंगल मोरे विद्या दया सागरा हरो पूर्वी जिल्हा सोलापूर